महिलांचा मासिक पाळी जो आपण मेन्सेस म्हणतो, तर नेमकं हे काय असतं? म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये येणारा हा अविभाज्य घटक आहे. मुली पाण्यात पडल्यावर आपोआप व्हायला शिकते, त्याप्रमाणे तिला जेव्हा पाळी येईल तिला कळेल. मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस तर माझ्याकडे काही लेडीज आलं की आम्हाला पिशवी काढायची. त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येक वेळेस देवाला पूजा करता येते. बाहेर बसणे किंवा मासिक पाळी चालू होणे हे एक वाईट गोष्ट आहे. अरे आपण देवाला हात लावू नये, त्या पाठीमागचा उद्देश वेगळा होता. नाकावरती केस येणे किंवा पुरुषी आवाज येणे, बाईचं वजन वाढणं, स्त्री पुरुष संबंधामध्ये तिला इंटरेस्ट न होणं. वेलकम टू डॉक्टर सूल्स वुमेन डॉक्टर्स वीक with Dr. Ambedkar's Healthy Vibes, presenting health series on कॉमन हेल्थ इश्यूज and clearing all your doubts by trustworthy WTW doctors. Please do watch. वुमेन डॉक्टर्स विंग आणि हेल्दी वाईबच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण लकी आहोत की महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर काळे मॅडम यांच्याशी आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आणि आजचा विषय आहे स्त्रियांची रजोनिवृत्ती किंवा आपण मासिक पाळी या संदर्भामध्ये मॅडम आपल्याला गायडन्स करण्यासाठी लाभलेले आहेत. मॅडम ह्या जवळजवळ 38 ते 40 वर्षापासून मेडिकल गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यासोबतच त्या फक्त रुग्णांची सेवा करत नाही आहेत, तर विविध सामाजिक उपक्रमांमधून सुद्धा त्या वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देतात आणि त्या अग्रणी असतात नेहमी सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा. तुम्ही हा एपिसोड स्वतः जर स्त्री असाल तरीही महत्त्वाचा आहे, पुरुष असला तरीही हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण रजोनिवृत्ती, मेन्सेस याबद्दल सर्व माहिती आणि तुमच्या मनातील सर्व शंकांचं समाधान या एपिसोडमधून नक्कीच होणार आहे. नमस्कार मॅडम, वेलकम. नमस्कार. सर्वप्रथम मी डॉक्टर ज्योती सूळ, डॉक्टर प्रियंका डावळे आणि त्यांची वुमन्स विंगची पूर्ण टीम यांचे आभार मानते. कारण त्यांनी ज्योतींनी जी ही आरोग्याच्या जनजागृतीची जी ही ज्योत लावलेली आहे ती अशीच वरचीवर पेटत राहो. लोकांना बसल्या बसल्या आपल्याला घरी एक आरोग्याविषयी ज्ञान मिळो, माहिती मिळो. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना ऐकण्याला जाणं होत नाही. तुमच्या वेळप्रसंगी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हा यूट्यूब चालू करू शकता, पाहू शकता आणि दुसऱ्यांना पाठवू शकता. त्याच्यामुळे ही जी जनजागृतीची त्यांनी जी केलेला आहे हा प्रोग्राम तयार, तर त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम वुमन्स विंगचे अभिनंदन करते. आणि मला पण त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल वुमन्स विंगचे मी आभार मानते. तर मॅडम आपण चालू करूयात की महिलांचा मासिक पाळी किंवा जो आपण मेन्सेस म्हणतो किंवा रजो म्हणतो, तर नेमकं हे काय असतं किंवा कधी कुठल्या वयामध्ये चालू होतं हे थोडक्यात आम्हाला सांगा. आजचा आपला विषय रजोनिवृत्तीचा आहे. रजोनिवृत्ती म्हणजे महिलांची मासिक पाळी कायमची बंद होणे. म्हणजे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये येणारा हा अविभाज्य घटक आहे, त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. आणि ह्याच्यामुळं तुमची प्रजनन क्षमता, रिप्रोडक्शन हे जे कार्य आहे ते कार्य कायमचे तुमचे बंद होते, म्हणून त्याला रजोनिवृत्ती म्हणतात. रजो म्हणजे मेन्सेस किंवा मासिक पाळी, निवृत्ती म्हणजे ती आता बंद झालेली आहे बाबा. पण ह्या गोष्टी आपल्याला बघण्याच्या अगोदर नॉर्मल मासिक पाळी म्हणजे काय, कारण आपला जो हा व्हिडिओ आहे तो मुलींपासून 10 वर्षाच्या मुलींपासून ते 50-60 वर्षापर्यंतच्या सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे. आणि जुन्या काळामध्ये जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला अशा गोष्टी स्पष्टपणे बोलण्याचा जरासा एक टेबो होता की नाही, अशा गोष्टी कशा बोलायच्या बाबा, पाळीविषयी कसं बोलायचं, आईला कसं विचारायचं, किंवा आई लोकसुद्धा पाळी कशी येते किंवा पाळी म्हणजे काय ह्या गोष्टी सांगत नसायच्या. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुली पाण्यात पडल्यावर आपोआप व्हायला शिकते, त्याप्रमाणे तिला जेव्हा पाळी येईल तिला कळेल असा त्यावेळेसचा समज होता. पण आता तसं नाही. आता बऱ्याच गोष्टी शाळेमध्ये सुद्धा मासिक पाळी म्हणजे काय, ती केव्हा येते, इवन अगदी शाळेमध्ये पॅड, सॅनिटरी पॅडसुद्धा प्रोव्हाइड करतात. सॅनिटरी पॅड कसे पकडायचे किंवा त्याचं डिस्पोजल कसं करायचं. कारण नुसतंच पॅड पकडणं, त्याच्यापेक्षा डिस्पोज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास बघतोय आपण, ग्लोबल वॉर्मिंग किती होतोय की ह्या सगळ्या कारणामुळं. मग ह्या गोष्टी शाळेतून सुद्धा आजकाल शिकवल्या जातात.
नैसर्गिक मासिक पाळी ही एकेकाळी 12 वर्षाच्या पुढे, टीनेज आपण जे म्हणतो, 12 वर्षाच्या पुढे यायची आणि ती जवळपास 45-50 पर्यंत जायची. असा हा त्या काळचा तो नियम होता. पण आजकाल आपण बघतो अगदी 5वीतल्या मुलींना सुद्धा मासिक पाळी येते. का येते हे असं मासिक पाळी इतक्या लवकर? कारण त्यांचं बालपणच त्याच्यामध्ये जातं. एकदा मासिक पाळी सुरू झाली की ती महिन्याच्या महिन्याला येणे, ती कधी पण येते. शाळेच्या सुट्ट्या एन्जॉय करता येत नाही किंवा काही एक्झरसाईज, कुठं जायचं तर मुलींना जरासं डिप्रेशन टाईप येतं. तर आजकालच्या जीवनामध्ये जे गोष्टी किंवा जे शिक्षण आपल्याला उशिरा मिळायचं ते आजकाल मोबाईलमुळं म्हणा किंवा टी व्हीमुळं म्हणा किंवा सोशल मीडियामुळं लवकर येतं. मुलींचे एक्झरसाईज वाढले, मुलींचं खाणं पिणं, फास्ट फूड आणि त्याच्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्टीचं लवकर ज्ञान पण होतं आणि शारीरिक बदल पण खूप लवकर होतात आणि हार्मोनल चेंजेस त्यांच्यामध्ये लवकर तयार होतात. तर 10व्या वर्षीसुद्धा पाळी आलेल्या मुली आजकाल खूप जास्त प्रमाणात आहे. आणि पाळी जाताना म्हणजे जुन्या काळामध्ये रजोनिवृत्ती अंदाजे 45, अगदीच खूप मॅक्झिमम म्हटलं तर 50 वर्षापर्यंत जायची. पण आजकाल आपण बघतो की 54-55 वर्षापर्यंत सुद्धा पाळी चालूच असते. तर हा जो काळ आहे हा रजोनिवृत्तीचा काळ आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता ह्या नॉर्मल मेन्सेसच्या आहेत. नॉर्मल मेन्सेस म्हणजे काय तर प्रत्येक महिन्यामध्ये जो पिशवीच्या गर्भाशयाच्या पिशवीचा जो थर असतो ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात तो प्रत्येक महिन्यामध्ये एक 28 दिवसाचं सायकल असतं. प्लस ऑर मायनस त्याच्यामध्ये अधिक किंवा उणे 8 दिवस आपण पकडू शकतो. प्रत्येक महिन्याच्या 28 दिवसानंतर तो जो पिशवीचा थर असतो तो पिशवीचा थर निघून जाणे 3 ते 4 दिवस. जेव्हा एखादी प्रेग्नन्सी नाही राहिली किंवा एखादं बीज तयार झालं आणि ते त्याचं गर्भ राहिला तोपर्यंतच ते पाळी येत नाही. नसेल तर प्रत्येक महिन्यामध्ये तो थर तयार होतो आणि तो थर निघून जातो. तर त्याला म्हणतात की मासिक पाळी. आणि जुन्या काळामध्ये हे बाजूला बसा किंवा हे चांगलं नाही किंवा हे वगैरे असे विचार होते. पण आजकाल तसं नाही. मुलींना पण कळतं ही नैसर्गिक गोष्ट आहे. हां, आपल्या शरीरामधलं जे स्त्राव आहे किंवा जे लेअर आहे जे आता सध्या त्याची गरज नाही आपल्याला, ते प्रत्येक महिन्याच्या 4 ते 5 दिवस, कोणाची 2 दिवस जाते, कोणाचे 7-8 दिवस जाते आणि ही नैसर्गिक पाळी असते. जोपर्यंत आपल्याला एका महिन्यातून 2 वेळेला पाळी येत नाही किंवा 2 महिन्यांनी एकदा पाळी येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी सगळ्या नॉर्मल असतात. आणि जर असं झालं तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मॅडम पूर्वी तर मासिक पाळीमध्ये म्हणजे न शिवाशिवी करणे हा आणि स्त्रियांना बाजूलाच बसवणे तर हे प्रकार तर होते. मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस तिथं ओटी होती तर माझ्याकडे काही लेडीज आल्या, 1-2 लेडीज एकदाच की आम्हाला पिशवी काढायची आणि मी म्हणलं काय प्रॉब्लेम काय आहे, कारण माझ्याकडे तर ऑन कॉल सर्जन्स येत होते गायनेकोलॉजिस्ट. तर मग त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रत्येक वेळेस देवाला पूजा करता येत नाही, बाहेर बसावं लागतं, तर आणखीन पण काही टॅबू आहे. तर हा खरंच म्हणजे पुरुषांसाठी किंवा घरांसाठी तुम्ही याच्याबद्दल काय थोडक्यात सांगाल की खरंच हे वेगळं राहिलं पाहिजे किंवा एवढा हा मोठा प्रॉब्लेम आहे का की मासिक पाळी की लोकांना म्हणजे आणखीन पण स्त्रिया बाहेर बसतात किंवा आपण इतकं म्हणजे देवाची पूजा नाही करायची, तर याच्याबद्दल काही सांगू शकता तशा लोकांना की म्हणजे अक्षरशः गर्भपिशवी काढण्या इतपत ते त्रासून जातात? नाही, त्या जुन्या काळात ज्या अशा पद्धती होत्या की बाहेर बसणे किंवा मासिक पाळी चालू होणे म्हणजे एक वाईट गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे आपण देवाला हात लावू नये किंवा मंदिरामध्ये जाऊ नये किंवा 4-5 दिवस आपल्याला जर वाटतं तर बाहेर बसावं. त्या पाठीमागचा उद्देश वेगळा होता. कारण जुन्या काळामध्ये दळण कांडण, धुणे, कपडे धुणे, भांडे धुणे असे वेगवेगळे शारीरिक प्रक्रियेचे काम करायचे किंवा कष्ट करायचे किंवा शेतात जावं लागणे. आणि मासिक पाळीमध्ये जो स्त्रीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, बऱ्याच जणींचं पोट दुखतं ज्याला आपण डिस्मेनोरिया म्हणतो, मासिक पाळीमध्ये पोट दुखणं, तर असे त्रास व्हायचे आणि ते काळामध्ये ते शारीरिक कष्ट तिला झेपावे लागू नये म्हणून त्या काळामध्ये बाजूला बसायचे. तो एक टॅबू नव्हता, तो एक सायंटिफिक रिझन होता. हां, पण नंतर ते कर्मकांड म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला आणि बाहेर बसणे, बाजूला बसणे. पण जसं जसं स्त्री शालेय दृष्ट्या म्हणा किंवा एज्युकेशन दृष्ट्या आणि बाहेर पडली, शिक्षण शिकली आणि कितीतरी मुली आपण बघतो स्पोर्ट्समध्ये असतात, बॅडमिंटन खेळतात, कबड्डी खेळतात. म्हणजे अशा खेळात सुद्धा मुली आजकाल मासिक पाळी जरी चालू असेल तरी त्या खेळ खेळू शकतात. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीही टॅबू नसतो हे आजकालच्या मुलींना कळलं.
पण तुम्ही ज्या प्रकारे म्हणता की त्रास नको म्हणून, तर आजकाल सुद्धा काही आपल्या बाजूच्या खेड्याने, जिल्ह्यामध्ये हम्म. आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये हो, जिथं ऊस तोड कामगार असतात, हो, तर त्यांना जायचं असतं बाहेर बाहेर. ऊस तोडासाठी. हम्म. त्यावेळेला त्यांना ते काम करायला त्रास होतो किंवा हम्म. हेवी ब्लिडिंग होतं, कारण त्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट काम करतात ऊस हो. तोडायचे. हम्म. आणि त्यावेळेला त्यांचे 4-5 दिवस जे हेवी ब्लिडिंग होतं काम केल्याने, हम्म. तर त्यांचे जे मुकादम असतात ते त्यांना 4-5 दिवस सुट्ट्या देत नाहीत. रोजचा जवळपास त्यांचा 500 रुपयेचा पगार बुडतो, हो. म्हणजे मंथली 2,500 रुपये त्यांचे जातात. हो. अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागू नये म्हणूनही तिथल्या बायका, त्या जिल्ह्यातल्या बायका गरज नसताना आपली गर्भाशयाची पिशवी काढून घेतात. पण त्यांना ते कळत नाही की हे काढल्यानं त्याचे दुष्परिणाम काय आहे. बरोबर. पण फक्त भुकेसाठी, पैशासाठी, आर्थिक नियोजनासाठी त्या पिशवी काढतात, पण हे चुकीचं आहे. परंतु हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे, हा काही Actually. मेडिकल इश्यू हां, नाही हां, आहे. हां. ओके. तर मॅडम, आता आपण बऱ्याच प्रेक्षकांना लक्षात आलं असेल की मासिक पाळी म्हणजे काय किंवा मेन्सेस म्हणजे काय. तर आता आपण थोडंसं पुढे गेलो तर कुठल्या वयामध्ये ही पाळी जाण्याची प्रोसेस चालू होते किंवा त्याची लक्षणं काय असू शकतात. जसं की ही फिजिओलॉजिकल प्रोसेस, म्हणजे हे Okay. आजारी असण्याचं लक्षण नाही, परंतु पाळी जाते, तर ती कुठल्या वयामध्ये जाणे योग्य आहे किंवा जाऊ शकते आणि त्याची सुरुवात कशी होते. ओके. तर रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉझल. आजकाल मराठी हा रजोनिवृत्ती खूप आवड शब्द आहे. हां, हां. खेड्यातल्या बायकांना सुद्धा मेनोपॉज मेनोपॉज कळतो माहिती आहे. किंवा पाळी जाणे म्हणतो. तर हां, त्याचे 3 प्रकार असतात. हम्म. एक तर पेरीमेनोपॉझल म्हणजे रजोनिवृत्ती, हां. म्हणजे पेरीमेनोपॉझल, रजोनिवृत्ती आणि पश्चात रजोनिवृत्ती हो. म्हणजे प्रीमेनोपॉझल, मेनोपॉझल आणि पोस्ट मेनोपॉझल. तर बऱ्याचदा पेरीमेनोपॉझल म्हणजे जवळपास 35 ते 45 वगैरे वर्षाचा पिरियड जर आपण पकडला, एक 5-6 वर्षाचा पिरियड पकडला, तर तो प्रीमेनोपॉझल असतो. हो. त्या काळामध्ये जवळपास 42, 40, 45 अशा वयामध्ये पाळी जाते. अगदी क्वचितच म्हणजे 100 पैकी 2 किंवा 3 बायकांना 35व्या वर्षी वगैरे सुद्धा हो. पाळी जाते. मग अशा वेळेला इतक्या लवकर पाळी जाण्याचे काय कारण असू शकतात. बऱ्याचदा अनुवंशिक पण असतं ओके. की 35-36व्या वर्षी पाळी जाते, तर त्या स्त्रीच्या आईची, मावशीची वगैरे पाळी लवकर गेलेली असते, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. हो. काही काही बायकांना पाळी नाही आली की आपल्याला मेनोपॉज आला असं वाटतं, तर ती ॲक्च्युअली मेनोपॉज नसतो तो किंवा पेरिमेनोपॉज नसतो. बऱ्याचदा PCOS, अगदीच यंग मुलींना नाही पण मिडल एज बायकांना सुद्धा PCOD असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ओव्हराईन कॉजेस असतात, ज्याच्यामध्ये पाणी भरतं ओव्हरीजमध्ये आणि त्याच्यामध्ये सिस्ट होतात आणि पाळी लांबवली जाते. किंवा बऱ्याच जणांना स्ट्रेसमुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. 4-5-6 महिने पाळी येत नाही. बऱ्याच जण म्हणजे गर्भ राहू नये म्हणून इंजेक्शन्स घेतात, कॉन्ट्रासेप्शन इंजेक्शन्स असतात, त्याच्यामुळे पण 6-6 महिने पाळी येत नाही. मग स्त्रियांना वाटतं आपल्याला मेनोपॉज आला, पण काही काही जणांना काहीतरी कॅन्सरस ड्रग्ज वगैरे चालू असतात, CA ब्रेस्ट म्हणा किंवा कुठल्याही कॅन्सरचे समजा ड्रग्ज किंवा ट्युबरक्युलोसिसचे ड्रग्ज कुठलेही, तर तशा वेळेला सुद्धा पाळी येत नाही. बऱ्याचदा ओव्हरवेट बायका जेव्हा होतात तेव्हा पण हार्मोनल इम्बॅलन्स होतं, तेव्हा पण पाळी येत नाही किंवा स्ट्रेसमुळे येत नाही. किंवा सगळ्यात मेन आजकालच्या काळामध्ये थायरॉइडमध्ये सुद्धा हायपोथायरॉइडिझम म्हणा किंवा हायपरथायरॉइडिझम म्हणा, दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. थायरॉइड कमी होणे हार्मोन्स किंवा थायरॉइड जास्त होणे, दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. अशा काळात सुद्धा पाळी जाते, पण ती टेम्पररी पाळी जाते, 6 महिन्यांनी किंवा 7 महिन्यांनी वापस येते. मग अशा काळामध्ये त्या बायकांना काय कंप्लेंट्स असतात बाबा. आता खरं तर आपल्या ज्या ओव्हरीज असतात, आपले जे अंडाशय असतात, तर त्याचं काम असतं की इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन तयार करणे. प्रत्येक स्त्रीमध्ये आणि पुरुषांमध्ये पण इस्ट्रोजन तयार होतं. बायकांमध्ये इस्ट्रोजन जास्त प्रमाणात असतं, टेस्टेस्टेरॉन कमी प्रमाणात, आणि पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरॉन जास्त आणि कमी प्रमाणात इस्ट्रोजन. मग ज्या वेळेला इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं, PCOD मध्ये आपण बघतो की इस्ट्रोजन कमी झालंय सिस्ट झाल्यामुळं आणि टेस्टेस्टेरॉन वाढलं, त्याच्यामुळं PCOD मध्ये म्हणजे नाकावरती केस येणे म्हणा किंवा पुरुषी आवाज येणे म्हणा किंवा वजन वाढणं म्हणा, हर्सुटिझम आपण म्हणतो त्याला, पुरुषीसारखं वागतं ते. तर हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं. गरज असताना जेव्हा 35व्या वर्षाला आपल्याला हार्मोन्सची गरज आहे आणि जर हार्मोन्स आपल्याला नाही मिळाले इस्ट्रोजन, तर अशा वेळेला बाईचं वजन वाढणं किंवा स्त्री पुरुष संबंधामध्ये तिला इंटरेस्ट न होणं किंवा इस्ट्रोजनमुळं आपली जी व्हजायना, जी मायंगाची जागा असते ती आकुंचन पावते आणि त्याच्यामुळे संबंधाला त्रास होतो. गरज नसताना झोप येत नाही स्ट्रेस असल्यामुळं. झोप नाही झाली की मग दिवसभर किरकिर वाटते,
अशांतता वाटते, तुम्हाला सारखा घाम येतो, लवकर सुरकुत्या येतात, म्हणजे वयापेक्षा लवकर तुम्ही निस्तेज दिसता, तुमची एनर्जी कमी होते, तुमची ऊर्जा कमी होते, हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं केस गळायला सुरू होतात, ॲलोपेशिया होतो, काही काही ठिकाणी केस नसल्याचे आपण पाहतो 36व्या वर्षी वगैरे सुद्धा काही काही ठिकाणी पॅचेस पडलेले असतात. तर ते सगळ्या गोष्टी ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालेल्या असतात. तर ह्या गोष्टी क्वचितच प्रमाणात होतात. नॉर्मली 40 ते 50 हा आयडियल पिरियड आहे आपल्या रजोनिवृत्तीचा. आणि जर समजा तुम्हाला ह्या पेरिमेनोपॉझल काळामध्ये काही कारणं वाटली तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. ओके, म्हणजे नॉर्मल पेरिमेनोपॉझल आणि ॲबनॉर्मल असं काही डिफरन्शिएट घरी करू शकतात का, किंवा डॉक्टरांचा कुठल्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता जसं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे ही लक्षणं असताना, परंतु नॉर्मली पेरिमेनोपॉझलची जी लक्षणं आहेत तर ती स्मूथली कोणाला जातात, कोणाला खूप त्रास होतो, तर याच्या मागचं कारण किंवा नेमकं कशा पद्धतीनं हे आपण एंट्री करतो, आपण जसं म्हणतोय की मेनोपॉजमध्ये अशी काही बॉर्डर डिफाईन आहे का, की तुमचा मेनोपॉज आलेला आहे, ही लक्षणं आहेत आणि हे पेरिमेनोपॉझल आहे, असं काही डिफरन्शिएट करू शकतात का? असं काही एक्झॅक्ट डिफरन्शिएशनची लाईन नाही, म्हणजे बॉर्डर ऑफ मेनोपॉज, कारण ते पर्सनल व्हेरिएशन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, कुणाची 36, कुणाची 40, कुणाची 45, आजकाल 52, 53, 54 असं सुद्धा असतं. पण नॉर्मली जे मेनोपॉज येतो त्यावेळेला तुमचं टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी होत जातात. म्हणजे हळूहळू खूप घाम यायला लागतो, हॉट फ्लॅशेस वगैरे होतात, किंवा मूड स्विंग्स चेंज होतात. ह्या वयामध्ये जवळपास 40चा जो पिरियड असतो स्त्रीच्या जीवनातला, म्हणजे तिची मुलं बाळं मोठी झालेली असतात, ते प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये बिझी झालेले असतात, तुमचा नवरा तुमच्या कामामध्ये बिझी झालेला असतो, हळूहळू तुमचं जे स्त्री पुरुष आकर्षण आहे ते कमी झालेलं असतं. अशा वेळेला ज्या स्त्रीचं आयुष्य 40 वर्षापर्यंत जे मूल बाळ किंवा आपली मुलं किंवा आपलं कुटुंब ह्याच्या अवतीभोवती फिरत असतं, अशा वेळेला जे ते घरातले माणसं तिच्या बाजूपासून बाजूला जातात त्यावेळेला तिचे मूड स्विंग्स होतात. तिला असं वाटतं की आता एकटेपणा, म्हणजे भावनिक आणि खूप ती डिस्टर्ब होत जाते. शारीरिक पेक्षा भावनिक असर जास्त होतो, की आता कुणाला माझी गरज राहिलेली नाहीये, मग तिला घाबरल्यासारखं वाटतं, पाल्पिटेशन येतात, घाम येतो, हातापायावर सूज येते. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप गरज असते. एक्झॅक्ट लाईन आपण सांगू शकत नाही. जर समजा अर्ली एजमध्ये जर झालं 35, 36, 37 वगैरे वर्षामध्ये, तर तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, सोनोग्राफी करू शकता. प्रेग्नन्सी अशा पण काही पेशंट मी बघितलेले आहेत की त्यांचं वय 42 आहे, मुलगी बाळणपणाला तुमच्याकडे आलेली आहे आणि ती असा समज करून बसली आहे की माझी आता पाळी गेली आहे. जवळपास 8 महिने तिला पाळी आली नाही, आणि ज्या दिवशी तिच्या पोटामध्ये हालायला सुरू झालं की तिच्या लक्षात आलं अरे आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे, कारण पोट पण तिचं मोठं दिसत होतं. आणि मुलगीचा 9वा महिना आणि ती दवाखान्यात दाखवायला आली तर तिचा 7वा महिना होता. म्हणजे ज्या खेड्यातल्या स्त्रियांना असं वाटतं की नाही आता माझी पाळी गेली, अशा स्त्रियांनी कमीत कमी 2-3 वेळेला तरी डॉक्टरांना दाखवून घेतले पाहिजे की खरोखरच तुमची रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज आहे की तुम्हाला काही प्रेग्नन्सी आहे. तर अशा सुद्धा गोष्टी काही काही लोकांच्या बाबतीत होतात. म्हणजे डॉक्टरांचा तुम्ही वर्षातून एकदा दोनदा तरी सल्ला घेतला पाहिजे, गरजेचं आहे. बरोबर आहे. आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडम की याच्यामध्ये एक ट्रान्झिशन फेज आहे, एका लाईफ चॅप्टरमधून स्त्री ही दुसऱ्या लाईफ चॅप्टरमध्ये जाते, आणि त्या कुठल्याही आपण ऋतू जरी बदलला तरी आपल्या आयुष्यामध्ये घडामोडी वेगळ्या होतात. पण आता तरी ही पूर्ण लाईफची चेंज आहे, त्याच्यामध्ये इमोशनल बऱ्याच गोष्टी वेगळ्या होतात. तर पुरुषांनी घरातल्या, म्हणजे मुलगा असेल, तिचा पती असेल, वडील असेल, तर अशा लोकांनी त्यांना काय इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे किंवा कसं समजून घेतलं पाहिजे जेणेकरून त्या स्त्रीला जे एकटे वाटणं आहे किंवा तिथं इमोशनल बॅकअप मिळेल, असं तुम्हाला? आता आपण हे जे मेनोपॉज बद्दल बोलतोय तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मेनोपॉज असतात. एक तर सर्जिकल मेनोपॉज, आता आपण जे बोललो सर्जिकल मेनोपॉज म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन करणे आणि पिशवी काढून टाकणे, आणि दुसरा असतो तो नैसर्गिक मेनोपॉज. बऱ्याचदा काय होतं, नैसर्गिक मेनोपॉज 20-25% बायकांना त्याचा खूप त्रास होतो, कारण अचानक आलेलं एकटेपणा हा खूप त्यांना जीवाला लागतो. आणि सर्जिकल मेनोपॉजमध्ये कसं स्त्रियांची मानसिक स्थिती झालेली असते की आता आपल्याला पाळी जाणार आहे, आता आपण पिशवी काढणार आहे. पण 35व्या वर्षी किंवा 36व्या वर्षी
पिशवीला जर समजा एखादा आजार झाला, समजा हम्म. काही फायब्रॉइड आहे, हो. काही एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे, काही हो. झालं, कुठल्याही कारणाने आजाराच्या कारणाने आपण जर पिशवी काढली हम्म. आणि गरज नसताना त्याच्यासोबत जर समजा ओव्हरीज काढल्या आपण, हा. तर स्त्रियांना हा आजार जास्त जास्त होतो. होतो. जवळपास 45 वर्षापर्यंत स्त्रीला तिचे फेमिनिझम, तिची हो. स्त्री होण्याची होणे. जी शारीरिक हा. आणि मानसिक आहे ती असणं खूप गरजेचं गरजेचं आहे. असतं. आणि लवकर जर तुम्ही पिशवी काढून टाकलं हम्म. तर ती मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब होते. बरोबर. अशा वेळेला तिला मुलांचं तर आहेच आहे, हम्म. पण त्याच्यापेक्षा पत- पतीने पतीचं. तिला भावनिक Support. सपोर्ट देणं खूप गरजेचं गरजेचं आहे. हम्म. की प्रत्येकच गोष्ट शारीरिक मध्ये समाधान मानणं गरजेचं नाही. बरोबर. आजकालच्या जीवनामध्ये भावनिक आधार देणं खूप गरजेचं आहे. गरजेचं. की तू एकटी नाहीस, किंवा असा हा एखादा वर्षाचा पिरियड आहे हम्म. मेनोपॉजचा, हळूहळू तुझं हे कमी होऊन जाईल, हो. किंवा आपण डॉक्टरांकडे जाऊया, किंवा ते HRT घेऊया. हो. ज्या बायकांचे ओव्हरीज काढलेले आहेत, हम्म. HRT म्हणजे हार्मोन हार्मोन रिप्लेसमेंट replacement थेरपी. therapy. अशा काही बायकांना हार्मोन्सची पण गरज असते, की वयाच्या लवकर वर्षाला काही आजारामुळे आपण पिशवी काढली तर तिला हार्मोन थेरपी द्यावी लागते. तर अशा वेळेला आपल्या बायकोच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जाणे, जाणे. तिला मॉरल सपोर्ट देणे, तिच्यासोबत योगा करणे, किंवा बाकीच्या हॉबीज तयार करणे दोघांनी मिळून. कारण तो काळ जवळपास तिच्या हस्बंडचा पण रिटायरमेंटच्या जवळ आलेला असतो. बरोबर. तर अशा वेळेला कंपॅनियनशिप नावाचा जो Right. प्रकार आहे हो. तो करणे, किंवा तिला अध्यात्माच्या नादी लावणे, हो. किंवा एखादी हॉबी जपणे, पेंटिंग म्हणा, किंवा वाचन म्हणा, किंवा Right. लिखाण म्हणा, हम्म. अशा एखाद्या हॉबीमध्ये तिचं मन Involvement. रमवणे, Involvement. इन्व्हॉल्वमेंट करणे, अशा गोष्टीची पतींनी तर नक्कीच मदत केली बरोबर. पाहिजे. म्हणजे तिला एक्सप्रेशन ऑफ लव्ह जे आहे, एक्झॅक्टली. प्रेम तर असतंच हम्म. दोघांचं, हम्म. परंतु ते एक्सप्रेस करणं करता सुद्धा यायला तेवढंच पाहिजे. गरजेचं आहे. बरोबर. यातून ते म्हणजे समजू शकते स्त्री. हा, हा. तर आत्ताच तुम्ही म्हणलात की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी हम्म. नक्की ही कोणी घेतली पाहिजे, आणि त्याचे काही इफेक्ट, साईड इफेक्ट्स आहेत का? हम्म. आणि ही सध्या ट्रेंडिंग थेरपी आहे, हम्म. तर याच्याबद्दल थोडक्यात माहिती. हार्मोन थेरपी आपण केव्हा देतो, जेव्हा अर्ली एजमध्ये जर समजा नैसर्गिक जर पाळी गेलेली असेल, हम्म. 45 वर्ष किंवा 50 वर्षाला वगैरे, तर अशा वेळेला HRTची गरज नसते हार्मोन थेरपीची. जर समजा एखाद्या स्त्रीचं गरज असताना सुद्धा लवकर पाळी गेलेली असेल म्हणा, किंवा सर्जिकल मेनोपॉज आला असेल, काही गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन करून ती पिशवी काढली गेलेली असेल, तर जास्त करून आपल्याला व्हिटॅमिन D खूप द्यावं लागतं अशा पेशंटला. कारण इस्ट्रोजन जे आहे ते असं म्हणतात की बायकाच्या हृदयाचं कवच आहे. कारण स्त्रियांना हार्ट अटॅक खूप कमी येतो पुरुषांच्या प्रमाणामध्ये. हो. का कमी येतो? कारण आपल्याला स्त्रियांना इस्ट्रोजनचं कवच आहे. हो. इस्ट्रोजनमुळं तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल वगैरे पण कमी होऊ शकतं, आणि त्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण यांना बरोबर. कमी येतं. तर ज्यांना अर्ली मेनोपॉज आहे अशाच बायकांना आपण HRT देतो. आणि तरी पण आजकालच्या काळामध्ये ओव्हरीज प्रिझर्व करणं हा सगळ्यात बेस्ट आहे. हो. कारण HRTनी सुद्धा आत्ताच्या नवीन स्टडीमध्ये आपण बघतो, HRTच्या ड्रगनी सुद्धा काही साईड इफेक्ट होतात, किंवा मॅलिग्नन्सी, कॅन्सर अशी होण्याची शक्यता असते. HRTपेक्षा आपण सप्लिमेंटरी असे ड्रग्ज, व्हिटॅमिन Dचे वगैरे असे देऊ शकतो त्यांना, हो. किंवा योगा, मेडिटेशन हो. अशा उपचारांनी पण आपण त्यांना हे करू शकतो. हो. व्हिटॅमिन D आता आपण बघतो आजकाल, म्हणजे नॉर्मल लोकांना 20 मिनिट जरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये बसलात, हो. आठवड्यातले 5 दिवस जरी सूर्यप्रकाशात बसलात, तर व्हिटॅमिन D तुम्हाला सफिशियंट आहे. पण मेनोपॉझल पिरियडमध्ये तेवढं जास्त. व्हिटॅमिन D आपल्याला मिळत नाही. तर ते आपण पुढच्या भागात बघूया की कशा गरजेचं आहे ते. ओके. आता ह्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की काही आपण थेरपी आहेत ज्या की मेनोपॉजमध्ये ह्या गोष्टी केल्यानंतर त्यांना तो त्रास कमी होईल. तर एक डाएट आहे, वर्कआउट आहे, तर याचा कसा रोल आहे की त्यांनी डाएटमध्ये किंवा वर्कआउट कुठले केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय, की जेणेकरून त्यांचा जो काही त्रास आहे तर तो कमी होऊ शकतो मेनोपॉजमधला? आता बऱ्याचदा आपण बघतो अर्ली मेनोपॉज एक्सेसिव्ह वेटनी किंवा थायरॉइडनी, मग अशी सांगितल्याप्रमाणे खूप हेवी एक्झरसाईज करणं पण चुकीचं आहे. बघतो आपण आजकाल मुलं सुद्धा 30 वर्षाची वगैरे एक्झरसाईज करता त्यांना कार्डियाक अरेस्ट झाल्याचे पण आपण उदाहरणं पाहतो. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा अति झालेली कधी चांगली नसते. तेव्हा स्त्रियांनी सुद्धा खूप एक्झरसाईजच्या नादाला लागू नये. कारण आजकाल मॉडर्नायझेशनमुळे एकाने जिम लावले की दुसऱ्यांनी लावले की तिसऱ्यांनी, असं करणं चुकीचं आहे. तुमच्या शरीराला
त्या एक्झरसाईजची गरज आहे गरज का आहे नाही. का? तुम्ही एखादा फिजिकल इन्स्ट्रक्टर ठेवा किंवा तुम्ही न्यूट्रिशनिस्टकडे जा. तुमचा आहार काय पाहिजे, तुम्हाला म्हणजे कशाची कमतरता आहे. तुम्ही विटॅमिन B12 तपासण्या केलेल्या पाहिजेत, तुमची विटॅमिन Dची तपासणी केलेल्या पाहिजेत. कशामध्ये तुम्हाला मिळतं, स्प्राउट्स खा, हिरव्या भाज्या खा. प्रत्येकानेच अंडे मटण खातात असं नसतात. आजकाल बरेच जण न्यूट्रिशनिस्ट लावतात किंवा हेल्थ कॉन्शियस लोक झालेलेच आहेत. गरजेनुसार रोजच्या रोज एक्झरसाईज करणे सगळ्यात सोपा म्हणजे चालण्याचा व्यायाम आहे. चालण्याचा व्यायाम रोज जर तुम्ही 40 मिनिट जरी चाललात, जिम नसला तरी सुद्धा 40 मिनिट रोजच्या रोज चाललात तर तुमचे सांधे व्यवस्थित राहतील, तुमची फ्लेक्झिबिलिटी राहील, बाहेर हिंडल्यामुळं तुम्हाला शुद्ध हवा मिळेल, तुमचं माइंड डायव्हर्ट होईल. सध्याच्या काळामध्ये आपण म्युझिक थेरपी म्हणून ऐकतो. बऱ्याचदा असं सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतरचे त्याचे ECGचे चेंजेस किंवा त्याला म्युझिक ऐकवल्यानंतरचे त्याचे ECGचे चेंजेस, त्याच्यामध्ये खूप प्रकारचा फरक आहे. म्युझिक थेरपी तुमचं मन शांत करते. अशा वेळेला ह्या वयामध्ये तुम्ही म्युझिक ऐकायला शिकलं पाहिजे किंवा मेडिटेशन शिकलं पाहिजे. मेडिटेशननी तुम्हाला तुमची अँझायटी कमी होते, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि तुम्हाला एक मनाला समाधान लाभतं. किंवा अध्यात्माचं वाचन केलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं किंवा पॉझिटिव्ह थॉट्स. त्या बाईला त्याच्यामुळं कॅन्सर झाला तर मला होईल का, तुमचं मन चिंतीनं वैरीनं चिंती असं एक म्हणतात जुन्या काळामध्ये. तर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स ठेवले पाहिजेत. एखादं वाक्य जर तुम्ही घरामध्ये बोललात तर वास्तू त्याला ॲब्झॉर्ब करते आणि ती अस्तित्वात येते. असं म्हणतात की असं काहीही बोलू नये की जे परत आपल्याकडे रिव्हर्स बाउंड व्हावं असं. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह थॉट्स ठेवणं कधीही चांगलं. चांगला व्यायाम, चांगला आहार, पॉझिटिव्ह विचार, चांगली संगती, चांगलं एक्झरसाईज, चांगलं वाचन, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मेनोपॉजमध्ये खूप चांगल्या आहेत. बरोबर, खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही. आता हा मेनोपॉजचा पिरियडमधला, मेनोपॉज नंतर जसं की आपण पोस्ट मेनोपॉझल कंडिशन्स, काही आजार होऊ शकतात जसं की हाडे ठिसूळ होणे, तर असं काय काय चेंजेस होऊ शकतात शारीरिक आणि मानसिक? मेनोपॉजमध्ये सगळ्यात आपण बघितलं की इस्ट्रोजनचा रोल किती आहे. त्याच्यामुळं मेनोपॉजमुळे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे बायकांनी मेडिटेशन करावं, स्ट्रेस कमी करावं. किंवा वजन वाढते मेनोपॉज आल्यामुळं, त्याच्यामुळे तुम्ही एक्झरसाईज करणं खूप गरजेचं आहे. आपण ह्या विटॅमिन D डेफिशियन्सीमुळे आपल्या शरीरामधले हाडे ठिसूळ होतात. हाडे ठिसूळ होतात म्हणजे लगेचच आपण ब्रेकडाऊन होतं असं नाही. त्याचे पण 2-3 प्रकार आहेत. नॉर्मल हाडांची विटॅमिन D किंवा ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस असे 3 प्रकारचे आहेत. तर बोन मिनरल डेन्सिटी BMD ज्याला म्हणतात, तशा तपासण्या आपण मेनोपॉजमध्ये करून घेतलेल्या कधीही चांगल्या. कारण तुमच्या बोनची घनता किंवा बोनची डेन्सिटी त्या त्या वयामध्ये ती ठरलेली असते. नॉर्मलमध्ये समजा -1 ते 1 T स्कोर असतो. आपण ती जी घनता आहे ती T स्कोरमध्ये काउंट करतो. तर नॉर्मल तुम्हाला -1 ते 1 किंवा 1च्या पुढे असते T स्कोर. जेव्हा तुमचा -1 ते -2.5 T स्कोर असतो तेव्हा त्याला ऑस्टिओपेनिया म्हणतात. ह्या पिरियडमध्ये तुम्ही कव्हर करू शकता खाण्यापिण्यानी, न्यूट्रिशननी. आणि जेव्हा ऑस्टिओपोरोसिस कधी म्हणतात की -2.5 किंवा अबाव जर असेल तुमचा T स्कोर तर त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. एखादं वाळून गेलेलं झाड जेव्हा असतं, जरा त्याला कुठल्या जोरात आवेचा किंवा वादळाचा धक्का लागला की ते कोसळून पडतं, तसं ते फ्रेजाईल झालेले असतात तुमचे बोन्स ह्या काळामध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे. आणि मग ऑस्टिओपोरोसिस आपण BMDनी काउंट करू शकतो. आणि त्या प्रमाणात म्हणजे त्या काळामध्ये आता विटॅमिन D हे ह्या वेळेला उपयोगी नाही आहे किंवा उन्हामुळे वगैरे, तर त्याचे इंजेक्शन आजकाल मॉडर्न काळामध्ये विटॅमिन Dचे इंजेक्शन्स मिळालेत, गोळ्या मिळाल्यात, त्याच्याने तुम्ही ते कव्हर करू शकता. बऱ्याचदा मेनोपॉझलमध्ये तुमची दृष्टी कमी झालेली असते. अशा वेळेला तुम्ही तुमची दृष्टी दुरुस्त करून घ्या, नाहीतर तुम्हाला न दिसल्यामुळे तुम्ही पडू शकता. पडल्यामुळे तुम्हाला कोलीज जास्त फ्रॅक्चर, बाथरूममध्ये पडण्याचे बायकांचे चान्सेस जास्त असतात. कोलीज फ्रॅक्चर जास्त होतं आणि हाडं ठिसूळ होतात, फ्रेजाईल होतात, त्याच्याने ते तुटू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसमध्ये 2 प्रकारचे टेस्ट आहेत आपल्याकडे. एक BMD एक आहे आणि डेक्सास्कान म्हणून एक आहे. दोन्हीमध्ये आपल्याला डेन्सिटी काउंट करता येते. पण BMDची डेन्सिटी असते ती एक्झॅक्ट ॲक्युरेट नसते, ती सोनोग्राफीप्रमाणे असते. आणि डेक्सास्कानची असते, खूप रेअरली आपल्याकडं डेक्सास्कान नाही आहे. एखादं मराठवाड्यात 2-4 ठिकाणी आहे, लातूरमध्ये पण आपल्याकडे आहे इथे.
तर तिथं तुम्ही काउंट करू शकता. ते एक्सरे प्रमाणे असतं आणि त्याची ॲक्युरेट असते. तुम्हाला ॲक्युरेट कळतं की तुमच्या ऑस्टिओपोरोसिस हा खूप प्रमाणात आहे का, तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे का, तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या टॅब्लेटची गरज आहे का, हे सगळं तुम्हाला त्यानुसार कळतं. तर तुम्ही ह्याच्या पुढे मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमची BMD तपासणी करून घेणं खूपच गरजेचं आहे. ओके, म्हणजे जेणेकरून आपण पुढचे अपघातच टाळू. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. तर ते पडू नये आपण किंवा ह्याची काळजी आपण घेणे, व्यवस्थित चालणे, शरीराच्या तपासण्या करून घेणे हे खूप गरजेचं आहे. हो हो, म्हणजे तुम्ही आतापर्यंत एवढ्या म्हणजे वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये खूप हजारोच्या याच्यामध्ये पेशंट पाहिलेले आहेत मॅडम, आणि त्याच्यामुळं तुमचा जो अनुभव आहे की स्त्रिया आणखीन पण बाहेर निघत आहेत ह्या टॅबूमधून, आणि निघण्यासाठी आणखीन काय करायला पाहिजे समाजासाठी किंवा पुरुषांना आणि स्त्रियांना किंवा एक जनरल पॉप्युलेशनला तुम्ही काय संदेश द्याल? या रजोनिवृत्तीच्या लोकांना कसं आपण टॅकल केलं पाहिजे किंवा हँडल केलं पाहिजे? बऱ्याचदा आपण अजून एक पॉईंट एक सांगायचा होता मला, की रजोनिवृत्ती आल्यानंतर आपण जे म्हणतो की परमनंट तुमचं ब्लिडिंग स्टॉप झालेलं आहे. बऱ्याच बायकांची एकदम अचानक स्टॉप होते, काही जणांची 6 महिन्यांनी येते, काही जणांची वर्षांनी येते आणि मग परमनंटली स्टॉप होते. पण अजून एक असा प्रकार असतो की समजा तुमचं वय 60 आहे, 62 आहे, 65 आहे, अशा वेळेला सुद्धा तुम्हाला ब्लिडिंग होते. मग हे कोणतं कारण झालं? मग अशा वेळेला बायकांना असं वाटतं की आपली तर पाळी गेलेली आहे, आणि खेड्यातल्या शहरातल्या कमीत कमी कॉन्शियस असतात, जर अशा दाखवतात की कशामुळे असतं ब्लिडिंग. तर ह्याचे 3-4 प्रकार आहेत. बऱ्याचदा काय होतं, मेनोपॉज आल्यानंतर तुमच्या वजाना ड्रायनेस होतो, त्याच्यामुळं ती स्किन तुमची वजानाची नाजूक झालेली असते, इन्फ्लेम्ड झालेली असते. अशा वेळेला समजा नवरा बायकोंचे संबंध आले, त्यामुळे सुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. सर्विक्स म्हणजे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीचं मुख, तर त्याला समजा कॅन्सर असू शकतो किंवा सर्वायकल पॉलिप असू शकतो, त्यामुळं ब्लिडिंग होऊ शकतं. पॉलिपमुळे ब्लिडिंग होऊ शकतं, किंवा युट्रसच्या आतमध्ये एंडोमेट्रियम म्हणून एक जो थर असतो त्याचा कॅन्सर असू शकतो, त्याचा हायपरप्लाझिया असू शकतो, किंवा वयाच्या 70-80व्या वर्षी सुद्धा आपण बघितलेलं आहे की फायब्रॉइड तयार होतात. फायब्रॉइड म्हणजे एक मांसांची आवाळू आपण जे म्हणतो ते गाठी, त्या कॅन्सरसच असतात किंवा नसतात असं काही नाही, तो तपासणी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणजे पाळी गेल्यानंतर सुद्धा ब्लिडिंग होते काही बायकांना. तर अशा वेळेला तुमचा तो कॅन्सर आहे का तुमचं वजानामध्ये सेनाईल ॲट्रोफी झालेली आहे का, किंवा तुमच्या पिशवीला कॅन्सर आहे का, तुमचं एंडोमेट्रियम खराब झालेलं आहे का, तुमचं फायब्रॉइड वगैरे काही आहेत का, ह्याची तपासणी तुम्ही सोनोग्राफीनी म्हणा, किंवा पाण्याची तपासणी आपण जी करतो 35-40 वर्षाला, अशा वेळेला 65 वर्षाला सुद्धा तुम्ही पॅप स्मेअर करायला पाहिजे. प्री कॅन्सरस कंडिशनमध्ये तुम्हाला ते लक्षात येतं. नाही आता हे मला काहीतरी खेड्यामध्ये आपण बघतो आता पेशंट येतात बरेचसे आमच्याकडे की नाही काहीतरी बाहेरचंच झालंय, कुणीतरी तांत्रिकच केलंय, कुणीतरी मांत्रिक केलंय, असं करून त्या बायका न दाखवता तशाच बसतात. तर हे खूप चुकीचं आहे. अशा वेळेला तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. खूप महत्वाचा मेसेज आहे, कारण पोस्ट मेनोपॉझल कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. स्त्री ही थोडीशी घरातनं बाजूला पडलेली असते, तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही. परंतु वेळीच जर डॉक्टरांना दाखवलं तर लवकर त्याचा उपचार होऊ शकतो. किंवा घाबरतात सुद्धा की आपण दाखवलं तर आपल्याला कॅन्सर होईल का. कॅन्सरची भीती इतकी बसलेली खेड्यातल्या लोकांच्या मनामध्ये की आता मला कॅन्सर झाला तर मी मरणारच आहे असं म्हणून माहीत असूनही दाखवत नाहीत बऱ्याच बायका. तर ते खूप चुकीचं आहे. पहिल्या स्टेजमध्ये जर समजा तुम्हाला कळालं तर तुम्हाला 100% जीवदान मिळू शकतं. आणि बरेच वेळेस हा एक स्त्रियांच्या मनामध्ये असतं की मी रजोनिवृत्ती किंवा माझी पाळी गेली म्हणजे आता माझं आयुष्य संपलं. तर तसं काही आहे का? बिलकुल तसं नाहीये. कारण आपण बघतो की ते मिलिंद सोमन म्हणून रनर आहेत किंवा ऍक्टर आहेत ते, तर त्यांच्या आईनी वयाच्या 60व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि विदाऊट चप्पल पळतात त्या. म्हणजे तुमच्या मनात आलं तर तुम्ही कुठल्याही क्षणी काही करू शकता. सुनीता विल्यम्स बघितला आता आपण की वयाच्या कुठल्या वर्षी त्या 9 महिन्यामध्ये अवकाशामध्ये होत्या. अशक्य असं काहीच नाहीये, फक्त तुमची विल पॉवर तेवढी चांगली पाहिजे. म्हणजे ती एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आणि तिला ऍक्सेप्ट जर केलं तर ती नक्कीच आपण इझिली त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. की बरेच वेळेस काही स्त्रियांना 60-60व्या वर्षी पण प्रेग्नन्सी राहते,
मग मेनापॉज तर झालेला असतो 55 वर्षापर्यंत त्याची आहे, पण हे कसं प्रेग्नन्सी 60-60 वर्षापर्यंत पण होऊ शकते, कधी आम्ही पेपरमध्ये वाचलेलं, तर हे खरं आहे का? नाही, बऱ्याचदा काय होतं, एखाद्या स्त्रीला बरेच वर्ष मूलबाळ झालेलं नसेल किंवा कोविडसारख्या काळामध्ये म्हणा किंवा भूकंपासारख्या वेळेला म्हणा किंवा कुठल्याही कारणामुळे तिला एखादं 2 झालेले अपत्य जर समजा गेलेलं असेल आणि समजा तिला 50, 55, 60व्या वर्षी, पेपरमध्ये बघतो आपण 60व्या वर्षी, ॲक्च्युली 60व्या वर्षी मूल तिला देणं हे पण चुकीचं आहे खरं तर, कारण ती तिची तेवढी शारीरिक क्षमता नसते. पण डॉक्टरांतरी काय करणार, कारण पेशंटच स्वतः मागे लागतात. डॉक्टर त्यांना तशी पूर्वकल्पना देतात की 60व्या वर्षी मूल होणं चुकीचं आहे, कारण बाकीचे रिस्की आहे, तुम्हाला तेवढं झेपलं पण पाहिजे सगळ्या गोष्टी. पण त्यांचा आग्रहच असतो, तर त्यांना तुम्ही अगोदर सगळे मॉर्बिडिटी जी काही आहे ती तुम्हाला धोक्याची कल्पना देऊन त्यांची सही घेऊनच ते करतात. पाळी गेलेली असल्यामुळे त्यांच्या पिशवीचा लेअर पण सगळा संपलेला असतो, त्यांच्या ओव्हरीजनी बीज तयार करणं पण बंद केलेलं असतं. अशा वेळेला त्यांच्या नातेवाईक, त्यांची बहीण किंवा त्यांचे कोणी ओळखीचे असतील त्यांच्याकडून तुम्ही ओवा घेऊ शकता, बीज घेऊ शकता, किंवा बीजाची बँक पण असते, अशा ठिकाणाहून सुद्धा तुम्ही बीज घेऊ शकता आणि मग ते बीजाचं IVF करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हार्मोन्सनी तुम्ही त्यांचा एंडोमेट्रियमचा लेअर जसे भुसभुशीत एखादी जमीन आपण करतो, बीज पेन फर्टाईल करतो, त्याप्रमाणे तुम्ही हार्मोन्स देऊन तो लेअर तयार करता आणि तो तयार झालेला झायगोट तुम्ही त्याच्यामध्ये पिशवीमध्ये सोडू शकता. पण ते 9 महिने त्याची काळजी करणं खूप गरजेचं आहे. अशा गोष्टी खूप रेअर होतात, पण होतात आणि त्याला तशी प्रसिद्धी पण मिळते की 60व्या वर्षी, पण ते कंटिन्यू होणं खूप गरजेचं आहे. परवा आपण तो एक गायक कुठला पंजाब मधला गायक आपण बघितलं, सिद्धू मुसेवाला, तर त्याच्या आईचं वय जवळपास 50 ते 55 वर्षाचंच आहे. तर त्यांना सुद्धा असं आपण IVF केलेलं पाहिलंय. तर त्यांना पण आता छोटं बाळ झालेलं आहे, 2-3 वर्षाचं आहे ते बाळ. म्हणजे क्वचितच अगदीच खूप काळजी घेऊन त्याची रिस्क समजावून सांगून तुम्ही अशा गोष्टी करू शकता. खूप हायली मेडिकल फॅसिलिटीज, पैसा, आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्याच गोष्टींनी त्या महाग गोष्टी आहेत. परंतु हे विज्ञानाच्याच एक अगदीच प्रगती आहे. कधी कधी ज्यावेळेस खूपच एक्सेप्शनल केसमध्ये तुम्ही ते ऍक्सेप्ट करू शकता. तर थँक्यू मॅडम. म्हणजे मेनोपॉजच्या अलीकडील आणि पलीकडची सगळ्याच क्वेश्चनचं जवळजवळ शंकांचं समाधान झालं असेल नक्कीच, कारण तुमच्याकडं भेटणंही शक्य होत नाही, तुम्हाला वेळ पण मिळत नसतो की पेशंट सोबत एवढा 1-1 तास गप्पा मारणं. तर हे फ्री कन्सल्टेशन सगळ्या आपल्या प्रेक्षकांना मिळालेलं आहे आणि खूप छान सोप्या भाषेमध्ये माहिती मिळालेली. तर असंच तुमची जी उत्तरोत्तर प्रगती होऊ, तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या हातून अशाच पेशंटचं आणि समाजाचं कल्याण हो ही आमच्यातर्फे शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळो ही एक भावना व्यक्त करतो आणि थँक्यू. नमस्कार, धन्यवाद. इतकं चांगलं मला बोलवलं आणि बोलायला संधी दिली. आणि ज्ञान हे एक अशी गोष्ट आहे की जी दिल्याने कमी होत नाही किंवा दिल्याने घटत नाही. ज्योत से ज्योत चलाते चलो असं आपण म्हणतो. आणि ज्ञान सगळ्यांना देणं किंवा वाटणं एकदम चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही जी कल्पना आहे तुमची अवेअरनेसची ती खूपच चांगली आहे आणि सगळ्यांना घर बसल्या हे ज्ञान मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तर चला भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट सब्जेक्ट घेऊन. तोपर्यंत सबस्क्राईब करून